आणि यानंतर न्यूज टॉप 9 मध्ये आपण पुन्हा एकदा महत्त्वाच्या 9 राजकीय घडामोडी पाहूया। शंकराचार्यांनी त्यांच्या जीवनातलं हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं शंकराचार्यांना आव्हान। शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्यावर टीका करावी, राणेंचा सवाल। पक्षाच्या घटना दुरुस्तीचं पत्र निवडणूक आयोगाला दिलं। 2013 आणि 2018 ची कागदपत्र आयोगाला दिल्याची आमच्याकडे पोचपावती। सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देईल, अनिल परबांना विश्वास। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाचा वाद चिघळण्याची शक्यता। 16 तारखेला सर्व पुरावे आणि कागदपत्र देशाच्या माध्यमांसमोर जगजाहीर करणार, उद्धव ठाकरे यांची माहिती। फडणवीसांचा संबंध काय, त्यांचं वयच काय होतं तेव्हा, त्यांचं अज्ञान दूर करण्याचं काम माझं नाही, त्यांना चांगला गुरु मिळो हीच रामचरणी प्रार्थना, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। राम मंदिर उद्घाटनावेळी मनसेही आनंदोत्सव साजरा करणार। 22 जानेवारीला कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय, कुणालाही त्रास न देता शक्य असेल तसा आनंदोत्सव साजरा करा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन। मुख्यमंत्री शिंदेंना आता काही काम नाहीये, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा, तर कल्याण डोंबिवलीतला शिंदेंचा कचरा साफ करू असाही राऊतांचा हल्लाबोल। 22 जानेवारीला काळाराम मंदिरात जाणार, राष्ट्रपती मुर्मूंनाही आमंत्रण देणार, उद्धव ठाकरेंची माहिती। अयोध्येत राष्ट्रपतींकडून प्राणप्रतिष्ठापना करावी, ठाकरेंची मागणी। लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचा सोहळा, शरद पवारांची टीका। राम मंदिराला कुणाचा विरोध नाही, मंदिराचं काम अर्धवट आहे ते पूर्ण करा, पवारांचं वक्तव्य। मुंबईच्या विक्रोळीमध्ये उद्धव ठाकरे आणि शिंदेंचा ताफा आला, आजूबाजूला शिंदेंचा ताफा आणि ठाकरेंच्या बाजूनं वेगानं पुढे गेला। उद्धव ठाकरे मातोश्रीवरून कल्याणच्या दिशेनं, तर एकनाथ शिंदेंचा ताफा ठाण्याच्या दिशेनं पुढे।